नमस्कार. पाण्यावरचे दिवे या ललित गद्य संग्रहाचा पुस्तक परिचय प्राध्यापक विश्वास वसेकर यांनी करून दिलाय. तो मी आता इथे वाचतोय. पाण्यावरचे दिवे हे डॉक्टर छाया महाजन यांचे ललित गद्याचे पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर एवढा काळ आपण एका विदग्ध ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या सहवासात घालवला अशी विलक्षण अनुभूती येते. श्रेष्ठ दर्जाची वैचारिकता आणि मानवी जीवनाचे गूढ आकळतानाच सहजपणे उमलत गेलेले चिंतन, जीवनभाष्य असे त्याचे स्वरूप आहे. मध्यंतरी या गंभीर वैचारिकतेला स्वाभाविकपणे पचवून उभा राहणाऱ्या वाङ्मय प्रकाराला काही उथळ, पाचगळ आणि नवशिक्या लेखकांनी जे मूल्यहीन स्वरूप प्राप्त करून दिले होते, त्याची मोठी भरपाई डॉक्टर छाया महाजनांनी केली आहे. डॉक्टर महाजनांचा प्रत्येक निबंध वाचणं हा आपण त्यांच्यासोबत केलेला प्रवास असतो. या प्रवासाला प्रारंभ कुठून होईल हे सुरुवातीला दिसतंच, पण विचाराच्या समुद्रावर हा कोलंबस आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा नेम नसतो. हे शीड फाटले की अनुकूल वारे कुठलाही विचार साचेबंद पद्धतीने न करण्याची एक सवय त्या वाचकाला लावतात आणि त्यातला आनंद उच्चस्तरीय कसा आहे हे प्रवास पूर्ण झाल्यावर आपल्याला कळते. सदहेतूतला आनंद हा निबंध त्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. कवितेच्या किनारी हा पहिलाच निबंध काहीसा अवतरण जड झालाय. डॉक्टर महाजनांच्या जीवनदृष्टीवर कवितेचा, तोही इंग्रजी कवितेचा प्रभाव केवढा आहे हे जाणवते. त्यांनी आयुष्यभर इंग्रजी वाङ्मयाचे अध्ययन केले ऐसे सांगणे विषयांतर होणार नाही. त्यांच्या अभिरुचीला संपन्न करणाऱ्या आणि जगण्याला बळ देणाऱ्या साहित्याचे उल्लेख स्वाभाविकपणे या संपूर्ण लेखनात डोकावतात. आपल्या अवतीभोवती शेजारी जगणाऱ्या वावरणाऱ्या माणसांबद्दल एखाद्या लेखकाला असावे तसेच आणि तितकेच कुतूहल डॉक्टर छाया महाजन यांना आहे. शेजारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, प्रवासात भेटलेले, पाहुणे होऊन आलेले अशी नानाविध माणसे, त्यांच्या जगण्या वागण्याच्या तऱ्हा यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास कायम चाललेला असतो. त्यातूनच लेखिकेचे जीवनविषयक चिंतन येते. डॉक्टर महाजन वाचतात खूप, त्याहीपेक्षा हाडामासाची जिवंत माणसं त्या अभ्यासतात. त्यांचे चिंतन पुस्तकी किंवा अभ्यास जड नसते, प्रत्यक्ष जीवनानुभवांच्या मंथनातून ते आलेले असते. दिल से बेहतर कोई किताब नहीं हेच खरे. आणि समकालीन साहित्य, समांतर चित्रपट आणि साहित्य याबद्दल विशेषतः मीरा नायर, किरण देसाई यावर त्यांची स्वतःची अशी मत आहेत. निर्भीडपणे त्या व्यक्त होतात. शिक्षण, गुरु शिष्यांचे नाते आदीबद्दल मन मोकळे परखड विचार त्या मांडतात. प्रवास लेखनातही त्या अशाच मनस्वीपणे वापरताना दिसतात. असंतुष्ट, काळ, अखेर तत्पश्चात, निरोप यांसारखे लेख म्हणजे सुंदर गद्यकाव्यच आहेत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या जाणीवांना समृद्ध करणारे, श्रेष्ठ दर्जाचे चिंतन देणारे, इरावती दुर्गाबाईंचा महान वारसा पुढे नेणारे हे ललित गद्य आहे.